राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेंची सून वैष्णवीने आत्महत्या केल्यावर आता तिच्या बाळावरही वाद पेटलाय। वैष्णवीचं 9 महिन्यांचं बाळ सध्या तिचा नवरा शशांकने त्याचा मित्र निलेश चव्हाणच्या ताब्यात दिलं होतं। या बाळाचा ताबा मिळवण्याच्या वैष्णवीच्या माहेरच्यांनी म्हणजे कसबटे कुटुंबाने प्रयत्न सुरू केला। मात्र बाळाला घेण्यासाठी गेलेल्या कसबटे कुटुंबियांना निलेश चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवत हाकलून दिलं। हे बाळ सतत रडत असल्याची माहिती कसबटे कुटुंबियांना फोनवरून मिळाली होती। त्यामुळे आता बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कसबटे कुटुंबाने कायदेशीर मार्ग अवलंबण्याचं ठरवलंय। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। मंदार, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता निलेश चव्हाण या व्यक्तीची काय भूमिका आहे आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा कुठेतरी हगवणे कुटुंबाच्या वतीने इथे बळाचा वापर झालेला दिसतोय। मंदार, खरं तर निलेश चव्हाणची या सगळ्या प्रकरणात कोणतीही भूमिका असण्याचं कारण नाही। कायद्याच्या अंगाने जर पाहिलं तर एकतर हे बाळ हगवणे कुटुंबियांकडे असायला हवं किंवा कसपटे कुटुंबियांकडे असायला हवं। हगवणे कुटुंबातील बहुतांश सदस्य एकतर तुरुंगात आहेत आणि बाकीचे फरार आहेत। त्यामुळं कसपटे कुटुंबियांकडे हे बाळ असणं अपेक्षित आहे। ही झाली कायद्याची बाजू। मात्र वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्यानंतर हे बाळ शशांक हगवणेंनी त्याचा मित्र निलेश चव्हाणच्या घरी नेऊन ठेवलं। मात्र ते बाळ सतत रडतं आहे असा फोन कसपटेंना हगवणे कुटुंबातीलच एका व्यक्तीने केला आणि या बाळाला तुम्ही सांभाळा असं त्या व्यक्तीचं सांगणं होतं। आणि त्यामुळं कसपटे म्हणजे वैष्णवीचे आई वडील आणि तिचे नातेवाईक बाळाला घेण्यासाठी म्हणून जो पत्ता त्यांनी सांगितलेला होता त्या पत्त्यावरती पोहोचले। तेव्हा त्यांना कळालं की हे घर निलेश चव्हाणचं आहे आणि जेव्हा निलेश चव्हाणकडे त्यांनी त्या बाळाची मागणी केली तेव्हा निलेश चव्हाणनी त्यांना हाकलून दिलं, दमबाजी केली। त्यामुळे आता कसपटे कुटुंब कायदेशीर मार्ग अवलंबायचं ठरवत आहेत। त्या बाळाच्या जन्माचा दाखला त्यांना काढावा लागणार आहे महापालिकेच्या कार्यालयातून, त्यानंतर वकिलाकडे जावं लागणार आहे। इतकी सगळी प्रक्रिया त्यांना करावी लागणार आहे। आणि हे बाळ आहे कुणाकडे तर एका अशा व्यक्तीकडे आहे की ज्याचा या बाळाशी रक्ताचं नातं नाही आहे। कायदा हे सांगतो की एकतर हगवणे कुटुंबियांकडे असायला हवं किंवा एकतर कसपटे कुटुंबियांकडे असायला हवं। आता कायदा तर जे काही इथं काम करेल, मात्र बाकीच्या ज्या यंत्रणा आहेत, पोलीस असतील किंवा महिला आयोग असेल, तो यामध्ये काय निर्णय घेतो हे महत्त्वाचं आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर देखील राजेंद्र हगवणेला अटक करण्यात मात्र पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाही। राजेंद्र हगवणे आणि त्याचा मोठा मुलगा अद्यापही फरार आहेत। नक्कीच मंदार, आणि त्यामुळे या संदर्भामध्ये कशी कारवाई होते, कारवाईला कसा वेग येतोय हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।